नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीमध्ये आपलं स्वागत। आज आपण राज्यशास्त्राची एक सिरियल चालू केलेली आहे। राज्यशास्त्रामध्ये आपण मोस्टली आपला फोकस असेल एम लक्ष्मीकांत या पुस्तकावर। माहित असेल की भारतातले ओव्हरऑल भारतातलं पॉलिटिकल सायन्सचा एकमेव देवता आहेत एम लक्ष्मीकांत। त्याचबरोबर आपल्या लेक्चरमध्ये डी डी बासूंच्या पुस्तकांचा समावेश असेल आणि सुभाष कश्यप या पुस्तकांचा समावेश असेल। म्हणजेच ह्या लेक्चर सिरीजमध्ये एम लक्ष्मीकांत, डी डी बासू आणि सुभाष कश्यप तिघ पुस्तकांचा समावेश होऊन आपण हे चॅप्टर म्हणजे हे लेक्चर सुरुवात करणार आहोत। मी माझ्या लाईफमध्ये डी डी एम लक्ष्मीकांत 20-25 वेळा तरी कमीत कमीत वाचलं असेल। तुमच्यापैकी पण भरपूर लोक असतील ते वाचलं असेल, तर त्याच्यामुळं हा व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। ठीक आहे, बघा राज्यशास्त्रामध्ये पहिल्यांदा आज ऐतिहासिक पार्श्वभूमी, भारतामध्ये राजनैतिक विकास कसा कसा होत गेला हे काय करायचे आपल्याला शोधायचे। भारतामध्ये राजनैतिक विकास कसा कसा होत गेला, तर सर्वप्रथम आला होता रेग्युलेटिंग ॲक्ट 1773चा। काय आला होता? 1773चा काय आला होता? रेग्युलेटिंग ॲक्ट। ठीक आहे, 1773चा काय आला होता? रेग्युलेटिंग ॲक्ट आला। ठीक आहे, पहिला कायदा आला आणि या कायद्यानुसार भारतामध्ये ब्रिटिश गव्हर्नमेंटने ईस्ट इंडिया कंपनीवर नियंत्रण ठेवायला हळूहळू काय केली? सुरुवात केली। आपल्याला भरपूर कायदे बघायचे, जसं की पहिला कायदा आलाय 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट। आपल्याला पुढचा कायदा बघायचा आहे 1784चा पीट्स ॲक्ट, 1791चा कायदा, 1813चा कायदा, 1833चा कायदा, 1853चा कायदा, 1858चा कायदा, 1861चा कायदा, 1891चा कायदा, 1909चा कायदा, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड का मार्लोमेंटो। ठीक आहे, 1919चा कायदा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड, 1935चा कायदा भारत सरकारचा अधिनियमन आणि 1947चा कायदा स्वतंत्र भारताचा अधिनियमन। म्हणजेच ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये तुम्हाला एवढे कायद्यांचा थोडीफार प्रमाणात माहिती असणं आवश्यक आहे। जसं की 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट, पीट्स ॲक्ट, 91चा कायदा, 1813चा, 1833, 1853, 1858, 1861, 1891, 1909, 1919, 1935 आणि 1947 एवढे कायदे आपल्याला बघायचे आहेत। सर आज सुरुवात करू 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट। पहिली गोष्ट हे सांगा मला की ईस्ट इंडिया कंपनीवर जर प्रायव्हेट कंपनी होती, ईस्ट इंडिया कंपनी काय होती? प्रायव्हेट कंपनी होती। मग या प्रायव्हेट कंपनीवर कायदा करण्याची गरज का भासली? ईस्ट इंडिया कंपनी काय होती? ईस्ट इंडिया कंपनी एक प्रायव्हेट कंपनी होती। सपोज तुमचं घर आहे आणि तुमच्या घरावर कोणी अतिक्रमण करेल का? नाही। बँकवाले गव्हर्नमेंटवाले जमा करतील का? नाही। मग तरी ईस्ट इंडिया कंपनी प्रायव्हेट असून सुद्धा इंग्रजांनी कायदा का केला? इंग्लंड गव्हर्नमेंटने कायदा का केला? कारण की 1773चा हा रेग्युलेटिंग ॲक्ट कोणी पास केला असेल बरं? UK गव्हर्नमेंटने। कोणी पास केला? इंग्रज सरकारने काय केला आहे? पास केला आहे। मग कारण की ईस्ट इंडिया कंपनी तोट्यात चालू होती, ईस्ट इंडिया कंपनीने लोन घेतलं होतं, म्हणून 1773चा कायदा काय झाला? सुरू झाला। तुम्ही म्हणाल सर ईस्ट इंडिया कंपनी आणि तोट्यात शक्य आहे का? एवढा बंगाल लुटून खाल्ला त्यांनी, बरोबर आहे। मात्र ईस्ट इंडिया कंपनीचे जे कर्मचारी होते त्यांनी स्वतःचा व्यापार करून, प्रायव्हेट व्यापार करून लाखो करोडो रुपये कमवले, मात्र ईस्ट इंडिया कंपनी काय होती? तोट्यात होती। मग आपल्याला आज शिकायचं आहे की 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टमध्ये काय काय गोष्टीचा समावेश होता। पहिली गोष्ट म्हणजे 1773मध्ये 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टमध्ये बंगालचा जो गव्हर्नर होता त्याचं नाव काय झालं? गव्हर्नर जनरल। त्याचं नाव काय झालं? गव्हर्नर जनरल। बंगालच्या गव्हर्नरचं नाव काय झालं? गव्हर्नर जनरल। ठीक आहे, हे नाव झालं। आणि म्हणजेच पहिले गव्हर्नर जनरल कोण आहेत? मग पहिले गव्हर्नर जनरल कोण आहेत? वॉरन हेस्टिंग्ज। ठीक आहे, वॉरन हेस्टिंग्ज हे पहिले काय आहेत? गव्हर्नर जनरल आहेत। ठीक आहे, वॉरन हेस्टिंग्ज। आता मग आणि त्या काळामध्ये अजून एक प्रांत असेल जसं की मद्रासला पण एक गव्हर्नर होता आणि मुंबईला पण काय होता? एक गव्हर्नर होता। म्हणजेच मद्रासचे गव्हर्नर आणि मुंबईचे गव्हर्नर कोणाच्या अंडर गेले? बंगालच्या गव्हर्नरच्या अंडर गेले। आणि बंगालच्या गव्हर्नरचं नाव काय झालं? गव्हर्नर जनरल। म्हणजेच तो गव्हर्नर जनरल नाव हे बंगालपुरतं मर्यादित आहे, संपूर्ण भारतापुरतं मर्यादित नाही आहे। ठीक आहे, तर बंगालचा गव्हर्नर काय झाला? गव्हर्नर जनरल। मुंबई आणि मद्रासचे गव्हर्नर कोणाच्या अंडर काम करू लागले? बंगालच्या गव्हर्नरच्या अंडर काय झाले? काम सुरू झाले। याच पद्धतीने भारतामध्ये केंद्रीय प्रशासन सुरू झालं। म्हणजेच बघा त्या काळात सेंट्रल गव्हर्नमेंट कोणतं असेल?
बंगाल गव्हर्नमेंट हे एक राज्य सरकार असेल, थोडक्यात हे काय असेल, राज्य सरकार असेल. म्हणजेच केंद्रीय प्रशासन सुरू झालं. त्या काळात काय सुरू झालं, एक प्रकारचं काय सुरू झालं, हे केंद्रीय प्रशासन. ठीक आहे. 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टमध्ये हा पहिला प्रकार. बघा त्याच्यानंतर सर्वात इम्पॉर्टन्स फॅक्टर असा होता, 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टमध्ये कलकत्ता येथे एका उच्च न्यायालयाची स्थापना झाली. अतिशय महत्त्वाचा मुद्दा होता. कलकत्ता येथे कशाची स्थापना झाली, उच्च न्यायालयाची. ठीक आहे, उच्च न्यायालयाची आणि सर इम्पे हे काय होते, त्याचे मुख्य न्यायाधीश होते. सर इम्पे काय होते, मुख्य न्यायाधीश होते. इम्पे आणि वॉरन हेस्टिंग्ज हे दोघंही क्लासमेट आहेत. आता बघा उच्च न्यायालयासारखी गोष्ट स्थापन करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती त्या काळामध्ये, कारण की प्रत्येक राज्याचे न्यायव्यवस्था कशी होती, वेगवेगळी होती. आणि गुन्हा करणं म्हणजे सरकारच्या तिजोरीला, राजाच्या तिजोरीत उत्पन्न वाढवण्यासारखं होतं. एखादा खून करत असेल आणि त्याने राजाला तिजोरीला नजराणा दिला, तिजोरीत पैसा भरला, तर त्याला काय केली जात होती, सुटका केली जात होती. आणि शिक्षा देताना सुद्धा जात, धर्म, पंथ या गोष्टींचा काय केला जात होता, विचार केला जातो. मात्र उच्च न्यायालय स्थापन करणं म्हणजे त्या काळात काय होती, मोठी गोष्ट होती. आता हिचं कार्यक्षेत्र काय असेल बरं, या उच्च न्यायालयाचं कार्यक्षेत्र काय असेल बरं, कार्यक्षेत्र काय असेल बरं, कार्यक्षेत्र फक्त कलकत्ता शहर होतं. कार्यक्षेत्र काय होतं, फक्त कलकत्ता शहर होतं. या उच्च न्यायालयाचं कार्यक्षेत्र काय होतं, फक्त कलकत्ता शहर होतं. आणि जे कलकत्त्यामध्ये जे ब्रिटिश नागरिक असतील, कलकत्त्यामध्ये कोण असतील, जे ब्रिटिश नागरिक असतील, ठीक आहे, त्यांना जो कायदा लागू होता तोच कायदा भारतीय नागरिकांना जे कलकत्त्यात राहत होते त्यांना सुद्धा लागू होता. तोच कायदा कोणाला लागू होता, भारतीय नागरिक जे कलकत्त्यात राहत असतील त्यांना सुद्धा काय होता, लागू होता. म्हणजेच आपण त्या काळात असं म्हणू शकतो, कायद्यापुढे समानता सुरू झाली. ठीक आहे, कायद्यापुढे समानता हा एक प्रकार इथून काय झाला, खऱ्या अर्थाने सुरू झाला. ब्रिटिश नागरिकांना जो कायदा लागू होता तोच कायदा कोणाला लागू होता, भारतीय नागरिकांना सुद्धा काय होता, लागू होता. ठीक आहे. मात्र पुढे ब्रिटिशांना ही गोष्ट खूप असली आणि त्यांनी नवनवीन कायदे करत गेले. ठीक आहे, त्यांना ही गोष्ट नापसंत होती. बघा म्हणजे कलकत्त्याच्या बाहेरचे लोक सुद्धा इथं काय करू शकत होते, आपली केस दाखल करू शकत होते. ठीक आहे, या पद्धतीने कलकत्ता येथे एक उच्च न्यायालयाची स्थापना झाली. बघा सरकारला मदत करण्यासाठी म्हणजे गव्हर्नर जनरलला मदत करण्यासाठी, कारण की आता नाव काय झालं, गव्हर्नर जनरल, बरोबर आहे. आता गव्हर्नर जनरलला मदत करण्यासाठी 4 लोकांचं एक गव्हर्नर जनरल काउन्सिल सुरू झाली. ठीक आहे, 4 लोकांची काय सुरू झाली, गव्हर्नर जनरल काउन्सिल सुरू झाली. ही 4 लोक त्या गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमध्ये होती. ठीक आहे, पहिले क्लॅव्हरिंग हा एक व्यक्ती होता. क्लॅव्हरिंग गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमध्ये 1773 साली जी सुरू झाली त्याच्यामध्ये. मान्सल सेकंड व्यक्ती म्हणजेच मान्सल, ठीक आहे, हा एक गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमध्ये होता. बॅरवेल, ठीक आहे, हे गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमध्ये. आणि फिलिप्स हे गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमध्ये. ठीक आहे, म्हणजे अशी 4 व्यक्ती गव्हर्नर जनरलच्या काय होते, काउन्सिलमध्ये होते. ठीक आहे, आय होप तुम्हाला हे 4 व्यक्ती गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमध्ये सुरुवात झाली. किती लोक होते गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमध्ये, म्हणजेच एक प्रकारचं हे मंत्रिमंडळ झालं. हे सर्व मंत्री झाले, हे सर्व काय झाले, मंत्री झाले. आणि हे त्या काळातले प्रधानमंत्री किंवा राष्ट्रपती असं म्हणू, म्हणजे मंत्रिमंडळ खऱ्या अर्थाने इथं थोड्या प्रमाणात काय झाली, सुरुवात झाली. बघा 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टमध्ये गव्हर्नर जनरल आणि त्याची गव्हर्नर जनरल काउन्सिल सुरू झाली. त्यानंतरचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता, 2 गोष्टी असतात बघा, एक बोर्ड ऑफ कंट्रोल आणि एक बोर्ड ऑफ डायरेक्टर. इथं बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या संदर्भात आपण विचार करू. कोणाच्या संदर्भात विचार करू, बोर्ड ऑफ डायरेक्टर. ठीक आहे, बोर्ड ऑफ डायरेक्टर किती असतील, 24 डायरेक्टर होते. किती होते, बोर्ड ऑफ डायरेक्टर किती होते, 24 होते. यांची नियुक्ती कोण करत असेल बरं, यांची नियुक्ती कोण करत असतील, ज्या लोकांकडे कंपनीचे शेअर्स आहेत, ज्या लोकांकडे कंपनीचे काय आहेत, शेअर्स आहेत, ते लोक कोणाची नियुक्ती करत होते, बोर्ड ऑफ डायरेक्टरची. कोणाची नियुक्ती करत होते, बोर्ड ऑफ डायरेक्टरची. या बोर्ड ऑफ डायरेक्टरचे काम काय असेल बरं, बोर्ड ऑफ डायरेक्टरांचं पहिले काम बघू. त्याच्या आधी बघा यांचा कार्यकाल काय असेल, बोर्ड ऑफ डायरेक्टरचा कार्यकाळ काय असेल, 4 वर्ष. कार्यकाळ काय होता बोर्ड ऑफ डायरेक्टरचा, 4 वर्ष. आणि दरवर्षी 1/4 निवृत्त होत होते. म्हणजे आपली राज्यसभा सारखे किंवा विधान परिषदेसारखे दरवर्षी काय होते ते 1/4 काय होत होती, निवृत्त होत
होती. ठीक आहे. कोण? बोर्ड ऑफ डायरेक्टरचे जे 24 मेंबर होती त्याच्यापैकी त्यांचा प्रत्येकाचा कार्यकाल किती होता? 4 वर्ष आणि दरवर्षी 1/4 काय होत होती? निवृत्त होत होती. म्हणजे दरवर्षी ॲव्हरेजली 6 लोक निवृत्त होत होती. 6 चोक 24 माहीत असेल तुम्हाला. ठीक आहे. या पद्धतीने आता या बोर्ड ऑफ डायरेक्टरचं काम काय होतं? गव्हर्नमेंटकडे जो वित्त खाता आहे म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचं जे वित्त आहे, रेव्हेन्यू आहे, ठीक आहे, जो व्यापार खाता आहे, व्यापार असेल, संरक्षण असेल, ठीक आहे, आणि नागरिक प्रशासन असेल, या सर्वांची माहिती ब्रिटिश सरकारला देणं कोणाचं काम होतं? बोर्ड ऑफ डायरेक्टरचं होतं. ठीक आहे. बोर्ड ऑफ डायरेक्टरचं काम काय होतं? वित्त प्रशासन, व्यापार प्रशासन, संरक्षण आणि नागरिक क्षेत्रामधली माहिती कोणाला देणं महत्त्वाचं काम होतं? गव्हर्नमेंटला देणं हे कोणाचं काम होतं? बोर्ड ऑफ डायरेक्टरचं होतं. आणि बघा जसं की आपण शिकलो की इंग्रजांनी ईस्ट इंडिया कंपनी तोट्यात होती. आता ईस्ट इंडिया कंपनी तोट्यात का होती? कारण की भरपूर खाजगी व्यापार झाला आणि त्याच्यामुळं ईस्ट इंडिया कंपनी काय गेली? तोट्यात गेली. म्हणून जे कंपनीचे जे कर्मचारी होते, कंपनीचे काय होते? जे कर्मचारी होते त्यांना व्यापारावर काय करण्यात आली? त्यांच्या व्यापारावर काय करण्यात आली? बंदी घालण्यात आली. ठीक आहे. कारण की त्या काळामध्ये भरपूर लोकांनी खाजगी व्यापार केला, नजराने स्वीकारले. तुम्हाला माहिती असेल की क्लाइव्हसारखा व्यक्ती लाखो करोडपती झाला. बंगालचा गव्हर्नर झाल्यानंतर गव्हर्नर बदलण्यासाठी त्याने लाखो करोड रुपये घेतले. बरोबर आहे. मीर कासिम, मीर जाफर करून. म्हणजेच त्या काळातले अधिकारी करप्टेड होते, नजराने घ्यायचे, खाजगी व्यापार करायचे, गिफ्ट घ्यायचे. त्याच्यामुळं मग कंपनी काय होती? तोट्यात होती. म्हणून सरकारने या कायद्यानुसार काय केलं? ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापाऱ्यांना खाजगी म्हणजे कर्मचाऱ्यांना खाजगी व्यापार काय करता येणार नाही? करता येणार नाही. पहिला मुद्दा हा झाला. हे सर्व पॉईंट आपण जे डिस्कस केले, हे जे सर्व पॉईंट आपण डिस्कस केले ते कशा संदर्भात डिस्कस केले? 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट संदर्भात. 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट संदर्भात. आता आपल्याला पुढचा कायदा बघायचा आहे 1784चा पिट्स ॲक्ट. 1784चा काय ॲक्ट? पिट्स ॲक्ट. ठीक आहे. पिट्स ॲक्ट. आता याला पिट्स नाव का आलं असेल बरं? सर विल्यम पिट्स इंग्लंडमध्ये वयाच्या 24व्या वर्षी पंतप्रधान झाले. सगळ्यात तरुण वयाचे पंतप्रधान आहेत ते. तर विल्यम पिट्स हे पंतप्रधान झाले. त्यांनी तो पास केला. त्यांच्या नावावर काय आलं? पिट्स कायदा आला. या पिट्स कायद्यामध्ये काय होतं की पिट्स कायद्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा 1773च्या रेग्युलिंग ॲक्टमधल्या चुकीच्या गोष्टींचे म्हणजे चुकीच्या गोष्टी बंद व्हाव्यात. ठीक आहे. याच्यासाठी काय सुरू करण्यात आला? पिट्स ॲक्ट. ठीक आहे. म्हणजे 1773च्या कायद्यातील दुरुस्त्या करण्यासाठी 1784चा काय आला? पिट्स ॲक्ट आला. ठीक आहे. यानुसार आता 2 गोष्टी सुरू झाल्या. आता तुम्हाला आपण शिकलो की 2 लोक आहेत. एक म्हणजेच बोर्ड ऑफ डायरेक्टर, सॉरी, ठीक आहे, आपण काय शिकलो? बोर्ड ऑफ डायरेक्टर. ठीक आहे. बोर्ड ऑफ डायरेक्टर किती लोक होती? 24 लोक. दुसरं पद निर्माण करण्यात आलं, बोर्ड ऑफ कंट्रोल. दुसरं पद काय निर्माण करण्यात म्हणजे दुसरी एक बॉडी निर्माण करण्यात आली, बोर्ड ऑफ कंट्रोल. ठीक आहे. दुसरी कोणती बॉडी निर्माण करण्यात आली? बोर्ड ऑफ कंट्रोल. बोर्ड ऑफ डायरेक्टर आणि बोर्ड ऑफ कंट्रोल. ठीक आहे. अशा 2 बॉडी तयार करण्यात आल्या. याच्यामध्ये 4 मेंबर होते. बोर्ड ऑफ कंट्रोलमध्ये किती मेंबर होते? 4. आता हे शिकलो आपण की जो बोर्ड ऑफ डायरेक्टर आहे यांची नियुक्ती कोण करणार? शेअर्स होल्डर. यांची नियुक्ती कोण करणार? शेअर्स होल्डर. बरोबर आहे. आणि जे बोर्ड ऑफ डायरेक्टर होते त्यांची नियुक्ती कोण करणार? त्यांची नियुक्ती कोण करणार? राजा. इंग्लंडचा राजा किंवा राणी यांची काय करणार? नियुक्ती करणार. कशाची? सॉरी, याचे 6 मेंबर होते. बोर्ड ऑफ कंट्रोलमध्ये किती मेंबर होती? 6 मेंबर. ठीक आहे. 4 गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमध्ये होती, ती आपण शिकलो. तर बोर्ड ऑफ कंट्रोलमध्ये किती मेंबर होती? 6. बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये किती मेंबर होती? 24. यांचं काम काय असेल आता शिकलो. आता बघा बोर्ड ऑफ कंट्रोलचं काम काय होतं? राजनीतिक माहिती, राजनीती नियंत्रण. राजनीती नियंत्रण कोणाचं? बोर्ड ऑफ कंट्रोलचं होतं. राजनीतिक नियंत्रण कोणाचं होतं? बोर्ड ऑफ कंट्रोलचं होतं. आणि राजनीतिक माहितींसंदर्भात इंग्लंडच्या राजा किंवा राणीला कळवणं त्याचा मागचा उद्देश होता. आणि बोर्ड ऑफ डायरेक्टरचं काम काय होतं? बोर्ड ऑफ डायरेक्टरचं काम काय होतं? आर्थिक नीती संदर्भात. ठीक आहे. आर्थिक नीती संदर्भात. आर्थिक नियंत्रण कोणाचं होतं? बोर्ड ऑफ डायरेक्टरचं. आणि राजनीतिक नियंत्रण कोणाचं होतं? बोर्ड ऑफ कंट्रोलचं. इमॅजिन करा की गव्हर्नर जनरलला बदलण्याचं आहे. गव्हर्नर जनरलला बदलण्याची ताकद कोणामध्ये होती? गव्हर्नर जनरलला बदलण्याची ताकद कोणामध्ये होती? बोर्ड ऑफ कंट्रोलमध्ये होती. कोणामध्ये होती? बोर्ड ऑफ कंट्रोलमध्ये होती. ठीक आहे. अशा पद्धतीने म्हणजेच दुहेरी शासन व्यवस्था सुरू झाली. अशा पद्धतीने काय सुरू झाली? भारतामध्ये दुहेरी शासन व्यवस्था काय सुरू झाली? दुहेरी शासन व्यवस्था. म्हणजेच एका बाजूला ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य आणि एका बाजूला कशाचं राज्य?
इंग्लंड गव्हर्नमेंटचं राज्य, कारण की जे बोर्ड ऑफ डायरेक्टर होते त्यांची नियुक्ती शेअरधारक करायचे, जे त्यांचा विषय होता, आणि बोर्ड ऑफ कंट्रोल होता त्यांची नियुक्ती कोण करायची? राजा, म्हणजेच त्याचा हे होता, तो सहभाग घेत होता. म्हणजे अशा पद्धतीने दुहेरी शासन व्यवस्था चालली. ही जी सिस्टीम आहे ना बोर्ड ऑफ डायरेक्टरची आणि बोर्ड ऑफ कंट्रोलची, ती 1858 पर्यंत चालली. म्हणजे 1857चा उठाव झाल्यानंतर 1858चा जो कायदा आला तिथपर्यंत ही सिस्टीम काय झाली? सुरू झाली. ठीक आहे, या पद्धतीने बोर्ड ऑफ डायरेक्टर आणि बोर्ड ऑफ कंट्रोल हे डिस्कस केलं. आता बघा, आता यांची माहिती समजलं की याची राजनीतिक माहिती सरकारला पोहोचवण्याचं काम कोणाचं होतं? बोर्ड ऑफ कंट्रोलचं. आणि आर्थिक माहिती सरकारला पोहोचवण्याचं काम कोणाचं होतं? बोर्ड ऑफ डायरेक्टरचं. आय होप इथपर्यंत तुम्हाला समजलं की बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये काय होतं आणि बोर्ड ऑफ कंट्रोलमध्ये. मग एक नवीन पद निर्माण करण्यात आलं होतं, कोणतं? बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. ठीक आहे, सॉरी, बोर्ड ऑफ कंट्रोल हे काय करण्यात आलं होतं? नवीन पद निर्माण करण्यात आलं होतं. जे गव्हर्नर जनरलची काउन्सिल होती, ठीक आहे, जी काय होती? गव्हर्नर जनरलची काउन्सिल होती. काउन्सिलमध्ये आता ती काउन्सिल 3 सदस्यांची करण्यात आली. काउन्सिल किती सदस्यांची करण्यात आली? 3 सदस्यांची. आणि त्याच पद्धतीने मुंबई आणि मद्रासच्या गव्हर्नरांना काही प्रमाणात स्वातंत्र्य देण्यात आलं. ठीक आहे, मुंबई आणि मद्रासच्या गव्हर्नरांना काय देण्यात आलं? काही प्रमाणात स्वातंत्र्य देण्यात आलं. प्रत्येक कर्मचाऱ्याने, जसं की आज आपण निवडणुकीच्या काळात करतो बघा, प्रत्येक कर्मचाऱ्याने आपली संपत्तीची माहिती सरकारला देणं बंधनकारक होतं. कोणत्या कायद्यानुसार? 1784च्या कायद्यानुसार प्रत्येक गव्हर्नमेंटने, म्हणजे प्रत्येक कर्मचाऱ्याने आपली माहिती कोणाला देणं आवश्यक होतं? सरकारला देणं आवश्यक होतं. हे सर्व विषय 1784च्या पिट्स ॲक्टमध्ये डिस्कस केल्या. अशा पद्धतीने हा आपण 2 कायदे बघितले, 1783 आणि 1784. जे लोक हा व्हिडिओ बघत असतील, लाईक करा, शेअर करा, अकॅडमीला व्हिजिट द्या. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर प्रवीण अकॅडमी.